नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरवर होणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्या उरलेल्या जानेवारी 2026 या महिन्यामध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाउन्स करू शकते. आणि नंतर आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्यांनी ऑलरेडी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाउन्स केला आहे आणि त्याचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला या कंपनीचे शेअर येणाऱ्या म्हणजे अपकमिंग वीकमध्येच खरेदी करावी लागेल. तर चला सर्वात आधी आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्या उरलेल्या जानेवारी 2026 या महिन्यामध्ये डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाउन्स करू शकते. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिली कंपनी आहे एक्झिटा कॉटन. या कंपनीने 5 जानेवारी 2026 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 5 जानेवारी 2026 ला बोनस शेअर अनाउन्स करू शकते. नंतर आहे मित्रांनो श्री अधिकारी ब्रदर्स. या कंपनीने 6 जानेवारी 2026 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 6 जानेवारी 2026 ला स्टॉक स्प्लिट अनाउन्स करू शकते. तसेच मित्रांनो, एसएल टेक्नॉलॉजीज या कंपनीने देखील 12 जानेवारी 2026 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 12 जानेवारी 2026 ला इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स करू शकते. नेक्स्ट कंपनी आहे टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड. कंपनीने 12 जानेवारी 2026 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 12 जानेवारी 2026 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज करू शकते. नंतर आहे सिल्वर टच टेक्नॉलॉजीज लिमिटेड. कंपनीने 16 जानेवारी 2026 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 16 जानेवारी 2026 ला बोनस शेअर सोबत स्टॉक स्प्लिट देखील अनाउन्स करू शकते 16 जानेवारी 2026 ला. तसेच मित्रांनो, पर्सिस्टंट सिस्टम्स या कंपनीने 20 जानेवारी 2026 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 20 जानेवारी 2026 ला इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स करू शकते. तसेच मित्रांनो, कॅम्स म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडने 22 जानेवारी 2026 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 22 जानेवारी 2026 ला इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स करू शकते. तसेच कोफोर्ज या कंपनीने 22 जानेवारी 2026 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 22 जानेवारी 2026 ला इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स करू शकते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण अशा कंपन्या बघितल्या ज्या उरलेल्या जानेवारी 2026 या महिन्यामध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाउन्स करू शकते. आणि मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्यांनी ऑलरेडी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाउन्स केला आहे आणि त्याचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर येणाऱ्या वीकमध्येच खरेदी करावे लागेल. तर यामध्ये एकच कंपनी आहे, ती आहे SKM एज प्रोडक्ट्स एक्सपोर्ट इंडिया लिमिटेड. कंपनीने 1:2 च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाउन्स केला आहे आणि या कंपनीचा स्टॉक स्प्लिट करिता रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट आहे 12 जानेवारी 2026. म्हणजे मित्रांनो, ज्याला पण या कंपनीच्या स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट घ्यायचा असेल त्याला या कंपनीचे शेअर 11 जानेवारी 2026 किंवा त्याच्या आधीच खरेदी करावे लागेल. ज्याला पण या कंपनीच्या स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट घ्यायचा असेल त्याला. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी अशा कंपन्या बघितल्या ज्या उरलेल्या जानेवारी 2026 या महिन्यामध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाउन्स करू शकते आणि नंतर आपण अशा कंपन्या बघितल्या ज्यांनी ऑलरेडी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाउन्स केला आहे आणि त्याचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला
त्या कंपनीचे शेअर अपकमिंग वीकमध्येच खरेदी करावे लागेल. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.